नमस्कार. आज आपल्यासमोर एक खूपच गंभीर आणि खरं तर धक्कादायक प्रकरण आहे. बेळगाव जिल्ह्यातलं सौदत्ती न्यायालयाच्या आवारात घडलेली ही घटना आहे. एका वैवाहिक वादाचे किती भीषण परिणाम होऊ शकतात हे यातून समोर येत आहे. आपल्याकडे याबद्दलचा एक बातमी अहवाल आहे, तर आपण त्यातील महत्त्वाचे मुद्दे आणि तपशील समजून घेऊया. या प्रकरणात एक जोडपं आहे, मुत्तप्पा आणि ऐश्वर्या गणाचारी. लग्नाला फक्त 1 वर्ष झालं होतं असं बातमीत म्हटलंय, पण त्यांच्यात म्हणजे खूप मतभेद होते. इतके की ऐश्वर्याने घटस्फोटासाठी अर्ज पण दाखल केला होता. हो, आणि बातमीतला तपशील सांगतो की मुत्तप्पाला हे लग्न टिकवायचं होतं. त्याला वाटत नव्हतं की घटस्फोट व्हावा. त्यासाठी त्याने ऐश्वर्या आणि तिच्या घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न पण केला होता. म्हणजे माहिती अशी आहे की ऐश्वर्या तिच्या पतीसोबत राहायला तयार नव्हती आणि ती घर सोडून माहेरी गेली होती. बरोबर. आता त्या दिवशी नक्की काय घडलं, म्हणजे घटनेच्या दिवशी, त्याकडे वळूया. बातमीत असं म्हटलंय की त्या दिवशी कोर्टात सुनावणी होती आणि त्याआधी कोर्टाच्या आवारातच मुत्तप्पाने ऐश्वर्याच्या आईवडिलांच्या अक्षरशः पाया पडून विनंती केली की तिला घरी पाठवा. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांनी ऐकलं नाही ऐकलं. आणि मग तो अत्यंत थरका पडवणारा प्रकार घडला. सुनावणी झाली, मग जेवणाची वेळ होती, तेव्हा थोडी मोकळी जागा बघून मुत्तप्पाने काय केलं तर स्वतःसोबत आणलेला ऊस तोडणीचा कोयता, म्हणजे मच्छू म्हणतात त्याला. हो, मच्छू. त्याने थेट ऐश्वर्यावर हल्ला चढवला. बातमी सांगते की तिच्या डोक्याला, पाठीला आणि मानेला गंभीर जखमा झाल्यात. हो, इथे जी माहिती आहे ना ती खरंच विचार करायला लावणारी आहे. म्हणजे बघा, एका बाजूला ऐश्वर्या, जिला हे नातं संपवायचं होतं, कदाचित तिला वेगळं आयुष्य हवं असेल, बातमीत तसे संकेत आहेत की तिला दुसऱ्या कोणाशी लग्न करायचं होतं. आणि दुसरीकडे मुत्तप्पा, जो कोणत्याही परिस्थितीत हे नातं वाचवू इच्छित होता, त्याला संसार हवा होता. हा जो टोकाचा संघर्ष आहे तो या हिंसक कृतीमागे दिसतोय असं बातमीवरून वाटतंय. हे फक्त 2 इच्छांमधलं अंतर नाहीये, हे तर पूर्णपणे विरुद्ध दिशानं जाणारे मार्ग होते. अगदी. आणि हे इथेच नाही थांबलं. जेव्हा ऐश्वर्याची आई अनुसूया, त्यांचं नाव, त्या तिला वाचवायला मध्ये पडल्या, तेव्हा त्यांच्यावरही हल्ला झाला. हो, त्यांच्यावर पण. त्यांनाही डोक्याला दुखापत झालीये असं समजतंय. या सगळ्या प्रकरणात एक म्हणजे सुदैवाची गोष्ट म्हणावी लागेल की तिथे पोलीस उपस्थित होते. त्यांनी अगदी वेळीच हस्तक्षेप केला. बातमीनुसार त्यांनी मुत्तप्पाला थांबवलं, त्याच्याकडचं शस्त्र जप्त केलं आणि त्याला ताब्यात घेतलं. पण हे प्रकरण हे दाखवून देतं की कौटुंबिक वाद जर संवाद किंवा समेटाने सुटले नाहीत तर ते किती धोकादायक वळण घेऊ शकतात. म्हणजे स्रोतामध्ये जी परिस्थिती सांगितली आहे ती गंभीर आहे. तर या सगळ्याचा आपण एकत्रित विचार केला तर काय दिसतं? घटस्फोटापर्यंत पोचलेला वाद, समेट घडवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले आणि त्याचा शेवट थेट न्यायालयाच्या आवारातच एका जीवघेण्या हल्ल्यात. अगदी. बातमी सांगते की मुत्तप्पा आता पोलिसांच्या ताब्यात आहे आणि ऐश्वर्याची प्रकृती गंभीर आहे, ती रुग्णालयात आहे. बरोबर. या बातमीत जी माहिती आहे ती बघता दोघांच्या ज्या परस्पर विरोधी आणि तीव्र इच्छा होत्या, म्हणजे एकाला नातं हवं होतं, दुसऱ्याला त्यातून पूर्णपणे बाहेर पडायचं होतं, याच गोष्टी या टोकाच्या हिंसेला कारणीभूत ठरल्या असं स्पष्टपणे दिसतंय. 3 ಲಕ್ಷ ವ್ಯವಹಾರ ನಾವು ಮಾತಾಡಿದೀವಿ, ನಾವು ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತ ಜವಾಬ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವ್ರೆ. ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂದ್ರೆ ತಾಯಿ ಮಗಳು ಕಡಿದ್ರೆ ನಮ್ಮನ್ನ ಕಡೆಯಕ್ಕೆ ಬಂದವ, ನಾವು ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡರು. ವಕೀಲನ ಕೈಗೂ ಹತ್ತಿದ ಕರೆ ರೀ, ನಮಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ನಾವು ಇದು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ನೋಡ್ರಿ. 3 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅವ್ನ ಮದುವೆ ಖರ್ಚು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವ್ರಿ. ನಾವು ಮದುವೆ ಖರ್ಚು ಕೊಟ್ಟು ಹೋಗ್ನಾಗ ಎಲ್ಲ ಮುಗಿದ ಕಾಸು ಇನ್ನು ಮನೆ ಮಾಡಿದ್ ನೋಡ್ರಿ. ಹೀಗಾಗಿ ವರ್ಷದ ಮೇಲೆ 2 ತಿಂಗಳಾದ್ರಿ. 1 ತಿಂಗಳು ಕಳಿಸಿದ್ದೀವ್ರಿ. ಕಳಿಸಿ ಈಕಿವ ಕೊಲೆ ಮಾಡಿದ್ರಿ. ಒಬ್ಬನ ಕೊಲೆ ಮಾಡಿದ ಹುಡುಗಿ ಇಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಕಾಸು ಡೈವರ್ಸ್ಗೆ ಹಾಕಿದ್ದೀವ್ರಿ ಸರ್. ನಾವು ಮಕ್ಕಳಿಲ್ರಿ, ಮದುವೆಗೆ 1 ತಿಂಗಳು ಹೋಗಿ 2 ಆಕಿ ಅವ್ನ ಕಾಸೆಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಲಿಲ್ರಿ. ಆಕೆ ಈಗ ವರ್ಷದ ಮೇಲೆ 2 ತಿಂಗಳಾತ್ರಿ ಸರ್. ಅವ್ನು ಗೋಂಡಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾನ್ರಿ, ನಾವು ಹೊಲದಲ್ಲಿ ಕೂಲಿ ಮಾಡ್ತೇವ್ರಿ. 2 ಗಂಡು ಮಕ್ಳು, ಒಬ್ಬಾಕಿ ಹೆಣ್ಣು ಮಗಳ್ರಿ. ನಾವು ಡೈವರ್ಸ್ ಸಂಬಂಧ ಹೊಡೆದ ನೋಡ್ರಿ. ಡೈವರ್ಸ್ ಕೊಡಕತ್ಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಏನ್ ಬೇಕಂದ ನಾವು ಹೋಗಕ್ ಒಲ್ಲೆ ಅಂದ್ರೆ ಅದ್ರ ಸಂಬಂಧಾಗಿ ಹೊಡೆದ ನೋಡ್ರಿ. ನಾವು ಸೌಂಟಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವ್ರಿ, ಕರಿ ಕಟ್ಟಿಂದ ಸೌಂಟಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವ್ರಿ. ಹೊಡೆದ ನೋಡ್ರಿ. ಕೋರ್ಟ್ ಒಳಗ ಐತ್ರಿ. ಇನ್ನ ಕೋರ್ಟ್ ಒಳಗ ಇನ್ನ 1 ಸಹಿ ಐತ್ರಿ. ಸಹಿ ಇರಾಕಾಗ್ಲಿ ಕಡದ್ರಿ ನೋಡ್ರಿ.
ಜಗಳ ಕೋರ್ಟ್ನಾಗ ಆಗೈತ್ರಿ. ಯಾರ್ಯಾರು ಹೊಡೆದು ಬಿದ್ದಿದ್ದಮ್ಮ? ಹೊಡಿತೆ ನಮ್ಮ ತಂಗಿಗ್ರಿ, ಆ ಹುಡುಗಿ ಗೆಟ್ಟ ಆಗೈತ್ರಿ. ನಾವು ನಮ್ಗೆ ಏನಿಲ್ಲ, ನಾವು ಹಿಡಿದಿವ್ರಿ. ಹಿಡಿದ ಕಾಸು ನಾವು ಓಡ್ ಹೋಗೋಣ ನಮ್ಮನ್ನ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡ ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಪೊಲೀಸರು ಬಂದು ಹಿಡಿದು ಬಿಟ್ರಿ ಅವ್ನು. ಮೊದಲು ಏನ್ ಜಗಳ ಈ ಹುಡುಗಿ ಅವ್ ಏನ್ ಕಡ್ದಿದ್ದಲ್ಲ, ಒಬ್ಬನ ಕಡ್ದಿದ್ದಕ್ಕಾಗೆ ಹುಡುಗಿ ಡೈವರ್ಸ್ ತಗೊಂಡಿತ್ರಿ ಅದನ್ನ. ಈ ಹುಡುಗಿ ಕಂಡೀಷನ್ ಹೆಂಗಿತ್ತು? ಹುಡುಗಿ ಕಂಡೀಷನ್ ಅದೇನು ಹೇಳಕ್ಬಿಲ್ಲ, ಒಳಗೆ ಹೋಗ್ಯಾನ್ರಿ. ಇಲ್ಲಿಗೆ ಬರೋ ತನಕ ಆರಾಮಿದ್ರ? ಹೆಂಗ ಮಾತಾಡಿಲ್ರಿ ಆಕಿ, ಬರೀ ನೀರ್ ಅಂತ ಅಷ್ಟ ಅಂದಾಡ್ರಿ. ಹಾ, ಇಷ್ಟ ಅಂದಾಡ್ರಿ. ಏನ್ರಿ ಒಂದ್ ಹುಡುಗನ ಅವ್ನು ಕಡ್ದಿದ್ರಿ, ಅವಂಗ ಜಗಳ ಆಗಿತ್ತಂತ್ರಿ, ಕಡ್ದಿದ್ರಿ. ಅದ ಅವ ಆರಾಮಾಗಿ ಬಂದನ್ರಿ. ಅವಂಗ 10 ಲಕ್ಷ ಕೊಡೋದ್ ಸಂಬಂಧಾಗಿ ನಮ್ದಿಂದ ಯಾ ಬಗೆಹರಿಸ್ಕೋಕ್ ಬಂದಿದ್ದ, ಇಂದ ನಮ್ಮನ್ನ ಹಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ರಿ. ಆ ಹುಡುಗಿ ಹೆಸರೇನ್ರಿ? ಐಶ್ವರ್ಯ ಮಟ್ಟಿರಿ. ಅವರು ಈಗ ಹೊರತ ಬಿದ್ದಿದ್ದವ್ರ ಹೊರಗೆ? ಹಾ, ಅವ್ರ ಅವ್ವಾರಿ ಅವ್ರ ಹೆಸರು ಅನ್ಸಿವಿ ಮಟ್ಟಿರಿ. ಕರಿ ಕಟ್ಟಿಯವ್ರ ನಾವು. ಹಾ, ಅದ ಕೋರ್ಟ್ನಾಗ ಕಡ್ತಾನ ನೋಡ್ರಿ. ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾರು ಅದಾರ, ಮತ್ ಪೊಲೀಸರು ವಕೀಲ್ ಕೈಗಿನೂ ಹತ್ತೈತ್ರಿ. ಎಲ್ಲಾರು ಅದಾರ, ಎಲ್ಲಾರು ಮುಂದೆ ಕಡ್ತಾನ್ರಿ ಅವ. ಹುಡುಗಿದ್ ಡೈವರ್ಸ್ ಕೊಡದ್ ಕೈ ಕಡ್ತಾನ ನೋಡ್ರಿ. ಪೊಲೀಸರು ಅದಾರನ್ನ ಹೆದರ್ಕಿನೂ ಇರ್ಲಿಲ್ಲ? ಹೆದರಿಕೆ ಇಲ್ಲ ಇಲ್ರಿ ಅವಾಗ. ತಲೆ ಕೆಟ್ಟತನ ಅನ್ನಕತ್ರ ಅವ್ರ. ಆಗ ಹಿಡಿದ ಕಾಸು ನಾ ಬೆಣ್ಣ ಹತ್ತೀನಿ, ನಾ ಬೆಣ್ಣದ ನಾನು ಕೊಂದ ವಕೀಲ್ ಕೈ ಹತ್ತಿದ್ರ. ನಾ ಓಡಿ ಹೋದ್ರಿ, ಅವ್ನು ಕಡಿಬೇಕಂತ ನಾನು ಓಡಿ ಹೋದ್, ನನ್ನ ಕೈಯಂತ ಕಸ್ಕೊಂಡು ಓಡಿ ಹಾನ್ರಿ. ಪೊಲೀಸರು ಹಿಡಿದಾರ ಅವ್ನ ಗಾಡಿಗೆ ಹಾಕಿರಿ. ಹಾ, ಅದನ್ನ ಏನ್ ಮಾಡಿದ ಗೊತ್ತಿಲ್ರಿ. ಅವ್ನು ಬಚಾವ್ ಆಗಿದನ್ರಿ. ಅವ್ನ ಎಲ್ಲಿ ತಂದಿಟ್ಟಾನೋ ಗೊತ್ತಿಲ್ರಿ. ಪೊಲೀಸರು ಚೆಕ್ ಮಾಡಂತಂದ್ರ ಇಲ್ಲಮ್ಮ ಅವನಂತಕ್ ಏನಿಲ್ಲ ಅಂತ ಅಂದಿದ್ದು ಖರೆ ರೀ. ಇಷ್ಟ. ಐಶ್ವರ್ಯ ಅವ್ರು ದೊಡ್ಡವರ ನೀವು? ಅವ್ರ ದೊಡ್ಡವಾರ. ಹಾ ರೀ, ದೊಡ್ಡವ ಆಗ್ಬೇಕ್ರಿ. ಅದ ಏನ್ ಹೇಳಕ್ ಬರಲ್ರಿ. ಡಾಕ್ಟರ್ ಕೇಳಿದ ಬೆಳಕ್ ಅದನ್ನ ಹೇಳಿದ್ವಿ. ಹಾ, ಇಲ್ಲಿ ಟಪಾರಿಕೆ ಹೋಗೈತ್ರಿ. ಇವಿಷ್ಟು ಬಳ್ಳಿ ಹೋಗ್ಯಾವ್ರಿ. ಅವ್ ತಲೆಗಿಲ್ಲೇ ಒಮ್ಮೆ ಹೊಡೆದನ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ಕೈ ಹೊಡೆದನ್ರಿ, ಬಳ್ಳಿ ತುಂಡಾಗ್ಯಾರ. ಅವ ಸೈ ಹಾಕಿ ಸೈ ಮಾಡ್ಕೊಡ್ದ ಹೊಡೆದ ಬಿಟ್ಟಾನ್ರಿ ಅವ್. ಅಲ್ಲಿ 8 ಮಂದಿ ಪೊಲೀಸರದಾರ, ವಕೀಲ್ ಅದಾರ, ಅವ್ರು ಏನು ತೋರೇ ಇಲ್ರಿ. ಎಲ್ಲ ಇಟ್ಕೊಂಡು ಒಳಗ್ ಬಂದ ನಾವು ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ. ಅವ್ ಪೊಲೀಸರು ಏನ್ ಮಾಡ್ರಿ ಏನ್ ಗೊತ್ತಿರಲ್ಲ. ಇಲ್ಲವಾ ಚೆಕ್ ಮಾಡೇವಿ ಅಂತಾರ ಅವ್ರ. ಒಳಗಿತ್ರಿ. ಅವ ಹೆಂಗ್ ಇಟ್ಕೊಂಡ್ ಬಂದಾನ ನೋಡ್ರಿ. ಹಾ, ಆಯ್ತು ಕೊಂದಿಲ್ಲ ನನ್ನ ಮಗಳನ್ನ ಕೊಡ್ದಾಕ ಸೈ ಮಾಡ್ತಾ ಕೊಡ್ದ. ಈ ಬಿಟ್ಟು ಬಳ್ಳೆಲ್ಲ ಹೋಗ್ಯಾವ್ರಿ ಸಾಹೇಬ್ರ. शिवरना गंगाप्पा कलवाई सायकल हुडकेरी. आपण अर्थातच इथे फक्त बातमी अहवालात जी माहिती दिलीये तिचा आढावा घेतो आहोत, त्यावर आपलं कोणतंही भाष्य नाहीये. बरोबर. पण ही घटना नक्कीच आपल्याला विचार करायला लावते की नातेसंबंधांमधला तणाव जेव्हा इतका टोकाला जातो की संवाद, समुपदेशन, अगदी कायदेशीर प्रक्रिया हे सगळं अपुरं वाटायला लागतं, तेव्हा त्याचे परिणाम किती विनाशकारी असू शकतात यावर निश्चितच अधिक विचार व्हायला हवा असं वाटतं.